नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक अत्यंत आनंदाची आणि चांगली बातमी आलेली आहे। पाहू शकता, केंद्र शासनामार्फत नवीन जो कामगार कायदे आहेत यामध्ये 4 संहिता ॲड करण्यात आली आहेत, नवीन बदल करण्यात आले आहेत आणि कंत्राटी कामगार जे आहेत, कंत्राटी असंघटित रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी ही आनंदाची बातमी आहे। परमनंट जे कामगार असतात यांना मिळणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा, युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी हा जो नवीन किमान वेतन कायदा किंवा कामगार कायदा आहे याचा लाभ हा कसा मिळू शकतो, त्याचा फायदा जास्तीत जास्त कसा होऊ शकतो, याबाबत आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नक्की प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही चांगली बातमी का आहे आणि कशा पद्धतीने त्याचा लाभ मिळेल। व्हिडिओच्या शेवटी आपण डिटेलमध्ये याबाबतची माहिती चेक करणार आहोत, याबाबत आपण डिटेलमध्ये विस्तारित पद्धतीने जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी हा जो किमान वेतन कायदा किंवा कामगार कायदा जो आहे यामध्ये नवीन काय बदल झालेत आणि सगळ्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत असंघटित त्याचबरोबर रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा कसा लाभ होणार आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे, हे सगळं डिटेलमध्ये जाणून घेऊयात आणि त्यानंतरनं प्रशिक्षणार्थ्यांना याचा फायदा कसा होईल हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण अत्यंत महत्त्वाची अपडेट मी शेवटीला देणार आहे। त्याचबरोबर नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। डिटेलमध्ये पाहूयात नक्की हा कामगार कायदा काय आहे, किमान वेतन कसं मिळणार आहे, काय काय लाभ मिळतील। तर पाहू शकता तुमच्या समोर स्क्रीनवर आता मी दाखवतोय, यामध्ये कामगार कायद्यात सुधारणांना मंजुरी मिळाली आहे आणि त्यामध्ये 4 श्रमसंहिता ज्या आहेत यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे। यामध्ये काय काय लाभ आहेत ते पाहू शकता। सर्व कामगारांसाठी वेळेवर किमान वेतन, म्हणजे पाहू शकता आता जे किमान वेतन आहे हे कमी आहे। पाहू शकता आता जर एक 12 ते 13 14 पर्यंतचे वेतन जे आहे हे रोजंदारी तत्वावर किंवा कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी दिलं जातं, तर यासाठी किमान वेतन जे आहे एक ठराविक ठरलं जाईल आणि त्या पद्धतीने प्रत्येक जे पात्रता असेल त्या पात्रतेनुसार जे किमान वेतन जे आहे हे देणं हे कंपल्सरी आवश्यक असणार आहे। सर्व कामगारांसाठी वेळेवर किमान वेतन, तरुण नोकरदारांना नियुक्तीपत्र देणं सुद्धा बंधनकारक होणार आहे। त्याचबरोबर महिलांना सन्मान आणि वेतन जो आहे आदर हे सुद्धा देणं आवश्यक असेल। त्याचबरोबर या अगोदर 5 वर्षानंतर ग्रॅच्युइटी जी आहे हे दिली जायची, मात्र आता जे कर्मचारी आहेत कंत्राटी 1 वर्षासाठीचं फिक्स टर्म असेल तर या वेळेसाठी सुद्धा 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ग्रॅच्युइटी जी आहे 1 वर्षासाठीची हे दिली जाणं आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी सुद्धा दिली जाईल। त्याचबरोबर नियत तासांपेक्षा जास्त काम अर्थात ओव्हरटाईमसाठी सुद्धा दुप्पट वेतन हे दिलं जाईल। त्याचबरोबर धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा ही दिली जाणार आहे। आता या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या कामगार कायद्यानुसार ज्या खाजगी संस्था आहेत, खाजगी कंपन्या आहेत यांना देणं अत्यावश्यक असणार आहे, या कायद्यानुसार देणं कंपल्सरी असणार आहे। त्याचबरोबर गिग कामगारांसाठी, रोजंदारी तत्वावर कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा कवच दिले जाईल आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमी सुद्धा दिली जाणार आहे। तर अशा सगळा हा जो कायदा आहे 5 वर्षापासून रखडला होता आणि चालढकल करत शुक्रवारी अखेर हा जाहीर करण्यात आला। पाहू शकता या अंतर्गत जे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री आहेत मनसुख मांडविया यांनी ट्विटरद्वारे त्यांची जी माहिती आहे एक्सद्वारे ही माहिती दिली होती। आता नक्की कोणत्या कामगारांना फायदा मिळेल, नवीन जो कामगार कायदा आहे हा कोणत्या कामगारांना कशा पद्धतीने फायदा देईल, तर पाहू शकता जे फिक्स टर्म कर्मचारी आहेत एका ठराविक वेळेसाठी काम करतात त्यांना, जे परमनंट कर्मचारी आहेत स्थायी जे कर्मचारी असतात त्यांचे इतकेच सर्व लाभ जे आहे हे दिले जातील। FTE कर्मचाऱ्यांना आता स्थायी कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ म्हणजे PF असेल, त्यांना जी पेड लीव दिली जाते, लीव असेल, रजा, वैद्यकीय सुविधा आहे, PF आहे, ESIC विमा इत्यादी समान पातळीवर मिळणार आहेत। त्यामुळे नोकरीची सुरक्षितता वाढेल आणि ग्रॅच्युइटी सुद्धा 5 वर्ष या अगोदर दिली जायची ते 1 वर्षानंतर त्यांना मिळणार आहे। अल्पकालीन नोकरी करणाऱ्यांसाठी मोठा फायदा स्थायी कर्मचाऱ्यांच्या वेतन FTEला
समान करण्यासाठी समान वेतन देणे आणि बंधनकारक, त्यामुळे पाहू शकता खाजगी कंपन्यांसाठी हा जो कायदा आहे अत्यंत बंधनकारक असणार आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तात्काळ अंमलबजावणी आत्तापासूनच ही केली जाणार आहे। त्याच्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कसा लाभ मिळेल तर पाहू शकता नवीन तरतुदीमुळे कंत्राटी कामगारांची रोजगार क्षमता वाढणार आहे। म्हणजे त्यांना जर आता 10, 12, 13 पर्यंत पगार असेल तर त्यांच्या किमान वेतनच्या कायद्यामुळे त्यांचा जो पगार आहे त्यांचा पगार जो आहे तो वाढणार आहे। त्याचबरोबर अधिक ज्या क्षेत्रात कामाच्या संधी त्यांच्यासाठी निर्माण होतील, स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना PF ESIC वैद्यकीय सुविधा आता मिळत नसतील तर त्या मिळायला लागतील। कायदेशीर संरक्षण सुद्धा त्यांचं वाढणार आहे। कामगारांना ग्रॅच्युटी सुद्धा मिळेल आणि नियुक्त कंत्राटी कामगारांना सुरक्षा देण्यास जबाबदार असेल, त्यांना सुरक्षा जी आहे ही देणं आवश्यक असणार आहे। दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी सुद्धा दिली जाईल आणि कामगारांचे संरक्षण आणि आरोग्य जी जागरूकता आहे ही कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वाढेल। आतापर्यंत खाजगी कंपन्या ज्या पद्धतीने कंत्राटी कामगारांची गळचेपी करत होते तर या गळचेपीला आळा बसणार आहे, कमी होऊ शकते या नवीन कायद्यामुळे। त्याचबरोबर जे गिग प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे स्विगी या अंतर्गत काम करतात, पाहू शकता स्विगी, झोमॅटो, ओला आहे, ब्लिंकिट आहे, अशा वेगवेगळ्या ज्या डिलिव्हरी बेस्ड ॲप सेवा देणाऱ्या ह्या कंपन्या आहेत, या कामगारांचं प्रथमच कायदेशीर व्याख्या करण्यात आली आहे। गिगवर्क असं त्यांना नाव देण्यात आलं आहे। तर गिगवर्क प्लॅटफॉर्म जो आहे यासाठी पाहू शकता नवीन संकल्पना औपचारिक ओळख मिळालेली आहे आणि कामगारांचे हक्क, कायदा आणि धोरण ह्या गिगवर्क अंतर्गत दिले जाणार आहेत। यामध्ये ॲग्रिगेटर कंपन्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या 1 ते 2% सामाजिक सुरक्षा फंडासाठी देणं आता बंधनकारक असेल आणि ही रक्कम कामगारांना मिळालेल्या पेमेंटच्या 5% पेक्षा जास्त असू शकत नाही। त्यामध्ये PF, विमा, अपघात संरक्षण यासारख्या लाभांचा फंड तयार होईल आणि गिग प्लॅटफॉर्म कामगारांना मिळणारे सर्व लाभ एका पोर्टेबल जो UN खाता आहे UN खात्यात जमा होतील आणि कामगार ज्या राज्यात जातील तिथेही त्यांना लाभ मिळतील। नोकरी किंवा शहर बदलले तरी हे लाभ मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने गिग प्लॅटफॉर्म जो आहे यामध्ये स्विगी, झोमॅटो, ओला, उबर, फ्लिपकार्ट असेल तर यावर डिलिव्हरी प्लॅटफॉर्म सेवा देणाऱ्या या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कामगारांसाठी ही चांगली बातमी आहे। आता युवा कामगार यांच्यासाठी म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी हा मुद्दा जो आहे महत्त्वाचा आहे। सर्व कामगारांना किमान वेतनाची हमी दिली जाईल। युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी हे महत्त्वाचं आहे। पाहू शकता सर्व कामगारांना किमान वेतनाची हमी, युवकांसह सर्वांना कायदेशीर किमान वेतन मिळणार। त्याचबरोबर उत्पन्नाची सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता सुद्धा वाढेल आणि सर्व कामगारांना नेमणूक पत्र म्हणजे जे यामध्ये आपण म्हणतो की त्यांना जे लेटर दिलं जात नाही स्टार्टिंगला त्यांना जॉईनिंग लेटर, तर नेमणूक पत्र जॉईनिंग लेटर जे आहे त्यांना देणं बंधनकारक असणार आहे। सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सहज मिळू शकेल, यामध्ये मिळू शकतील असे पद्धतीने काम करता करून घेणं, त्याचबरोबर वेतन देणं किंवा अन्यायकारक नियम लादणं याबरोबर पाहू शकता त्यावर बंदी असेल। म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचे अन्यायकारक जर नियम युवा जे कामगार आहेत यांच्यावर लादले तर त्यावर पाहू शकता त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते खाजगी कंपन्यांवर। ज्याच्या काळातही वेतन देणे अनिवार्य असेल, म्हणजे लीव जे आहेत पेड लीव या दिल्या जातील। जगण्यासाठी पाहू शकता केंद्र सरकारने ठरवलेल्या समान वेतनानुसार वेतन द्यावे लागेल। सर्व राज्यांमध्ये किमान जीवनमान टिकून ठेवता येईल। त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे कामगार आहेत, यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार, त्यामध्ये त्याच्यानंतर डबिंग आर्टिस्ट आहेत, याच्यानंतर स्टंट पर्सन आहेत, डिजिटल क्रिएटर्स, यामध्ये ऑनलाईन काम करणारे डिजिटल ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल कामगार आहेत। यांना सुद्धा सामाजिक सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, विमा अशा सगळ्या लाभ जे आहेत हे देणं आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर वस्त्रोद्योग कामगार जो आहे यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा मिळणार आहे। स्थलांतरित कामगारांना समान वेतन, कल्याणकारी सुविधा या अंतर्गत मिळणार आहेत। त्याचबरोबर IT कामगार यामध्ये पाहू शकता प्रत्येक महिन्याचा पगार 7 तारखेला जो आहे हा देणं, म्हणजे एक वेळेवर एक पगाराची तारीख 100% या तारखेला पगार देणं खाजगी कंपन्या असतील त्यांना सुद्धा बंधनकारक असणार आहे आणि त्यातून पारदर्शकता आणि आर्थिक स्थिरता कामगारांची वाढणार आहे। त्याचबरोबर पुरुष महिला सर्वांसाठी समान वेतन हे बंधनकारक असणार आहे। तर अशा पद्धतीने सगळे जे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहेत, वेगवेगळे जे क्षेत्र आहेत, ह्या वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रांसाठी हा नवीन कामगार कायदा एक लाभदायक ठरणार आहे। आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कायदा आहे या कायद्याअंतर्गत किमान वेतन असेल किंवा इतर यामध्ये
जे सगळे लाभ आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो, याचा कसा फायदा होणार आहे, मूळ मुद्द्यावर आपण येऊयात. तर पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी सध्या आपण कार्यकाळ वाढसाठी लढत आहोत. जर आपला कार्यकाळ वाढ झाला तर आपण पाहू शकता प्रशिक्षणार्थीच राहणार आहोत आणि या अंतर्गत आपलं वेतन जे आहे 6, 8 आणि 10च राहील. मात्र जर आपल्याला कंत्राटी कर्मचारी पद्धतीने जर यामध्ये नोकरी मिळाली, रोजगार मिळाला तर यामध्ये बदल होऊ शकतो. पाहू शकता जर कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे जर रोजगार प्राप्त झाला तर त्या अंतर्गत किमान वेतन कायद्यानुसार आपल्याला जे वेतन आहे हे वेतन वाढू शकतं. म्हणजे 20 ते 22,000 पर्यंत वेतन देणं हे कंपल्सरी असेल या कायद्यानुसार. त्यामुळे पाहू शकता एक चांगली बातमी प्रशिक्षणार्थ्यांसाठी असेल. जर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे जर प्रशिक्षणार्थ्यांना जो पुढे रोजगार मिळाला, रोजगार देण्यात आला तर त्यामध्ये त्यांचं वेतन वाढ ही 100% होणार आहे. या कायद्यानुसार हा एक लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये PF, ग्रॅज्युएटी, ESI हे सुद्धा लाभ देणं त्यांना बंधनकारक असेल. त्याचबरोबर पाहू शकता आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत खाजगी ज्या आस्थापना आहेत, खाजगी कंपन्या आहेत, यामध्ये सुद्धा बहुतांश प्रशिक्षणार्थी जे आहेत हे रुजू झाले होते. आता त्या प्रशिक्षणार्थ्यांना समजा त्यांनी पुढे रुजू करून घेतलं असेल 11 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर, तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना सध्या ते 12-14 असा पगार देत असतील तर त्यांना तो पगार जो आहे हा वाढवणं आवश्यक असणार आहे. वाढवणं कंपल्सरी होईल कारण किमान वेतन कायद्यानुसार जो वेतन आहे 18, 20, 22 पर्यंत ठेवणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे या खाजगी कंपन्यांमध्ये जे प्रशिक्षणार्थी आता रुजू होते आणि ते पुढे कंटिन्यू करणार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. PF, ESI सगळ्या सुविधा त्यांना मिळतीलच. त्याचबरोबर इतर संरक्षण सुद्धा यामध्ये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आता दुसरं आपण पाहिलं की ज्या सरकारी आस्थापना आहेत, सरकारी आस्थापनांचा निर्णय अद्यापर्यंत झालेला नाहीये. मात्र पाहू शकता आता पुढच्या महिन्यामध्ये आदरणीय तुकाराम बाबा यांनी सुद्धा सांगितलं होतं की पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच काहीतरी जो निर्णय होऊ शकतो धोरणात्मक निर्णय. आता धोरणात्मक निर्णयाअंतर्गत जर समजा प्रशिक्षणार्थ्यांना कंत्राटी स्वरूपाची जर नोकरी मिळाली तर कंत्राटी स्वरूपाच्या नोकरीमध्ये किमान वेतन कायद्यानुसार जो वेतन आहे 20 ते 22,000 पर्यंत देणं हे कंपल्सरी असेल. त्याचबरोबर त्यांच्या पेड लीव्ह असतील, त्याचबरोबर PS, ESI, आरोग्य सेवा, ग्रॅज्युएटी इतर सगळ्या सुविधा या अंतर्गत त्यांना द्याव्या लागतील. तर अशा पद्धतीने ही चांगली सकारात्मक बातमी युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुद्धा आहे. जर समजा कंत्राटी कर्मचारी म्हणून लाभ मिळाला तर याचा फायदा या सगळ्या या कामगार कायद्यात नवीन बदल आहेत याचा फायदा जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना होणार आहे. मात्र प्रशिक्षणार्थी म्हणूनच जर कार्यकाळ वाढ मिळाला तर मात्र जो पगार आहे सध्याचा विद्यावेतन त्या पद्धतीनेच राहील. कामगार कायदा प्रशिक्षणार्थ्यांसाठी लागू राहत नाहीये, फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी लागू होतोय. तर या व्हिडिओचा मूळ उद्देश पाहू शकता, मूळ माहिती अशी आहे की जे आतापर्यंत स्थानिक ज्या खाजगी कर्मचाऱ्यास कंपन्या असतील तर खाजगी कंपन्यांकडून ज्या पद्धतीने शोषण केलं जात होतं कामगारांचं, तर या अंतर्गत त्यासाठी आता त्याला आळा बसू शकतो. जो किमान वेतन कायदा आहे त्यानुसार वेतन वाढ हे देणं कंपल्सरी असेल, आवश्यकच असेल. त्याचबरोबर इतर सुविधा सुद्धा देणं त्यांना आवश्यक असणार आहे. कायद्यानुसार या सगळ्या बाबी आता ॲड करण्यात आल्या आहेत आणि खाजगी कंपन्यांसाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे. खाजगी कंपनीमध्ये काम करणारे जे कंत्राटी कर्मचारी आहेत, असंघटित किंवा रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या सगळ्या कामगारांसाठी, सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. महत्त्वाची ही व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायची आहे. त्याचबरोबर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.